सुनील तटकरेंची आता छावाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे। तुळजापूरमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। छावाच्या कार्यकर्त्यांसोबत तुळजापूरमध्ये सध्या सुनील तटकरे चर्चा करतात। छावा कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन आज मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालं। तर माणिकराव कोकाटेंचं वर्तन हे चुकीचं असल्याचं तटकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता कृषी मंत्री कोकाटेंविरोधात कारवाईचे तटकरेंनी हे संकेत दिलेले। कृषी मंत्री कोकाटेंविरोधात आता कारवाई होण्याची शक्यता आहे। छावासोबतच्या बैठकीत हे कारवाईचे संकेत देण्यात आले। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। ज्ञानेश्वर, तटकरेंबरोबर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक दिसतेय, काय नेमके यामध्ये संकेत मिळतात? कोकाटेंवर कारवाई होईल का? कशा प्रकारची होईल? अनुपमा, सध्या तुळजापूरमध्ये सुनील तटकरे आणि छावा संघटना आणि मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। सुनील तटकरे यांच्या समोर कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली ती अत्यंत अशोभनीय आहे। आणि दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं जे वर्तन आहे ते वारंवार जे पद्धतीनं वक्तव्य करतात आणि विधिमंडळामध्ये त्यांचा जो रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला त्या संदर्भात त्यांनी राजीनामा द्यावा अशी जी मागणी होती, खरं तर त्या मागणीला आज एक आश्वासक उत्तर सुनील तटकरेंनी तुळजापूरमध्ये दिलं आहे। त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात किंवा त्यांच्या कारवाई संदर्भात संकेत दिले। माणिकराव कोकाटे यांचं जे वर्तन आहे ते अशोभनीय आहे। सध्या राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना कृषी मंत्र्यांनी असं वागणं योग्य नव्हे अशा शब्दात खरं तर सुनील तटकरे यांनी आपले मत व्यक्त केलं आणि यावर लवकरच कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी या बैठकीमध्ये संकेत दिलेले आहेत। यावेळी या बैठकीमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपली बाजू मांडत होते। मात्र सुनील तटकरे यांनी आश्वासन दिल्यानंतर आता कुठेतरी ही बैठक संपलेली आहे। अनुपमा, अगदी या बैठकीमध्ये आणखी काय नेमकी मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? कारण कोकाटे पत्ते खेळत असतानाचा हा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं। मात्र सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणारे कोकाटेंच्या संदर्भात पुढे काही नेमकी कारवाई करण्यात येईल का? या संदर्भात काही तटकरे बोलले का? अनुपमा, खरं तर सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याचे थेट संकेतच या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना दिलेला आहे। त्यांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की वारंवार माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना ज्या पद्धतीचं वर्तन आहे ते अशोभनीय आहे, त्याचा पक्षाला सुद्धा तोटा होईल। त्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, त्या वरिष्ठांकडे पोहोचवलेल्या आहेत आणि या संदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल अशा शब्दात त्यांनी आश्वासित केलं कार्यकर्त्यांना आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल। आज अजित पवार हे पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा ते बोलणार आहेत असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाण यांच्यावर देखील कारवाई करण्याची या कार्यकर्त्यांनी मागणी केली। मात्र त्याविषयी सुनील तटकरे यांनी कुठलंही भाष्य या ठिकाणी केलेलं नाही। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई केली जाईल किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी या बैठकीत केलेलं आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर तुळजापूरमध्ये महत्त्वाची बैठक सुरू होते आणि यामधून एक मोठी बातमी कळतेय ती म्हणजे आता माणिकराव कोकाटे यांच्यावर काही कारवाईचे संकेत मिळतात। त्यामुळे काय स्वरूपाची कारवाई होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ही दृश्य आपण पाहतो आपण नाशिकमधून तर छावा क्रांतिकारी सेना, क्रांतीवीर सेना अशा प्रकारचे गळ्यामध्ये हे स्कार्फ घातलेले आहेत। मोठी आंदोलनं, आक्रमक आंदोलन सध्या नाशिकमध्ये सुरू आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवणे। सागर, काय नेमकं झालंय? नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन दिसतंय, घोषणाबाजी होताना दिसतेय। नक्कीच नाशिकच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर हे सगळे छावा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा हल्ला केला होता त्यावेळी या निषेधार्थ हे आंदोलन आता सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर हे जोरदार घोषणाबाजी यांची चालू आहे। अटक करण्याची देखील मागणी, चव्हाणांवरती केस करा अशी मागणी देखील या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी या परिसरामध्ये केली जाते। खरं तर याची आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळालेली नव्हती म्हणून यायचं कुठल्याही पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी नव्हता। मात्र आता जर बघितलं तर पोलिसांचा देखील आता या कार्यकर्त्यांना समोर जो मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी कार्यालयाच्या अवतीभोवती आता पोलिस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करताना आपल्याला हे छावा संघटनेचे कार्यकर्ते आता पाहायला मिळत आहेत।
ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सागर. जरूर या सर्व घडामोडींवर, या आंदोलनावर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण या संदर्भातली अपडेट माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याला ही माहिती देत होते. नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनच्या समोर अशा प्रकारे छावा संघटनांना आक्रमकरित्या घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमतायत आणि घोषणाबाजी सुरू आहे.